माझे नाव अमोल महादेव एकर, राहणार मेहमानगड, तालुका मान, जिल्हा सातारा. बरं, आता मेहमानगडचं तुम्ही आहे बरोबर, तर मेहमानगड किल्ल्याचं आता डागडुजीकरण व्हायची प्रोसेस सुरू झालेली आहे. पुणे पुरातत्व विभागानं म्हणजे तुम्ही जो पाठपुरावा केला आहे त्याला आता यश येताना दिसत आहे. मेहमानगड किल्ल्याची मोजणी होणार आहे, काय सांगाल? सध्या पुणे पुरातत्व विभागाच्या वतीनं मेहमानगड किल्ला सध्या उभा आहे. ती जागा गायरान आहे. त्याचा गट क्रमांक 372, 373, 539 हा आहे. गायरान गट असल्यामुळं या गटाच्या मोजणीसाठी माननीय तहसीलदार मान यांनी ना हरकत दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आता मोजणीसाठी आम्ही पैसे भरलेले आहेत. लवकरच या गटाची मोजणी पूर्ण होऊन मेहमानगड किल्ला हा नकाशावर येईल. गेले किती दिवसांचा प्रयत्न करताय तुम्ही ह्या गोष्टीसाठी? 1 ते 1.5 वर्ष आम्ही सातत्यानं पुणे पुरातत्व विभाग असेल, तहसीलदार कार्यालय मान असेल, भूमी अभिलेख कार्यालय असेल, या ठिकाणी आम्ही सातत्याने 1 ते 1.5 वर्ष झाले सध्या पाठपुरावा करत आहे. मेहमानगडचं संवर्धन व्हावं असं तुम्हाला काय वाटतंय? कारण आमचा जन्मच हा मेहमानगड गावामध्ये झालेला आहे. मेहमानगड गाव हे ऐतिहासिक गाव आहे. या गावातील मेहमानगड गावातील बाळोबा देवाची यात्रा असेल, मेहमानगडचा रथोत्सव असेल आणि मेहमानगड किल्ला असेल, हे मेहमानगड गावाला लाभलेलं वैभव आहे. आणि यामुळेच मेहमानगड किल्ल्याचं जतन संवर्धन व्हावं ही आमची मनापासून इच्छा आहे. किल्ल्याच्या याच्या आधी बघितलं तर मेहमानगड किल्ल्याची नोंदच सापडत नाही. मेहमानगड किल्ल्याच्या नोंदीसाठी आमचे मेहमानगड गावचे विद्यमान उपसरपंच विजय चव्हाण भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी रेकॉर्ड तपासले गेले, परंतु कुठंच त्याची नोंद सापडत नाही. मान तहसील कार्यालय असेल, मान भूमी अभिलेख कार्यालय असेल, त्याची नोंदच सापडत नाही. मोफत गुरेचरण म्हणून त्या ठिकाणी 7-12 त्या क्षेत्राचा उल्लेख फक्त गायरान मोफत गुरेचरण म्हणून आहे. ओके. त्यामुळं त्याची मोजणी केल्याशिवाय पर्याय राहत नाही. पुणे पुरातत्व विभागानं तसं पत्र मान्य तहसीलदार सुमान यांच्याकडे दिलेलं आहे की त्याचा क्षेत्र, त्याचा नकाशा ही त्यांनी पत्राद्वारे मागणी केलेली आहे.